धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी या संपूर्ण जिल्हाभरामध्ये रास्ता रोको आंदोलन आहे आणि पंढरपूरमध्ये ज्या धनगर समाज बांधवांचं जे आंदोलन सुरू आहे आंदोलना पाठिंबासाठी हिंगोली जिल्ह्यामधील सेनगाव असो हिंगोली असो आणि या ठिकाणी कळमूर मार्गावरती जे आहे ते या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। बघू शकता की या ठिकाणी हे धनगर समाज बांधव आहेत आणि या ठिकाणी हिंगोली नांदेड जे राष्ट्रीय महामार्ग आहे हा राष्ट्रीय महामार्ग जे आहे ते या ठिकाणी धनगर बांधवांनी जे आहे ते रोखून घेतलेला आहे। मागील 1 तासापासून या ठिकाणी संपूर्ण धनगर बांधव जे आहे ते रस्त्यावरती उतरलेला आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून जे आहे ते तात्काळ सरकारने आरक्षण द्यावं या प्रमुख मागणीसाठी संपूर्ण आज राज्यभरामध्ये आंदोलन सुरू आहेत आणि त्या आंदोलनाची दखल सरकारने लवकरात लवकर घ्यावी अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे। बघू शकता की या ठिकाणी धनगर समाज रस्त्यावरती उतरलेला आहे आणि हिंगोली नांदेड जे आहे ते राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्याचं पाहायला मिळते। आपल्यासोबत काही धनगर समाज बांधव आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा मला या ठिकाणी सांगा, आपण या ठिकाणी हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्ग आहे रोखून धरलेला आहे, काय प्रमुख मागणी आहे आणि काय सांगाल? आमची एक प्रमुख अशी मागणी आहे की गेल्या 68 वर्षापासून आमची एसटीची जी मागणी आहे, धनगर हा एसटी मध्येच आहे। जसं 1956 ला जे संविधानाची सूची तयार झाली त्या 36व्या क्रमांकावर धनगर हा लिहिलेला आहे आणि धनगड हा एकच आहे। पण याच्यामध्ये आज 68 वर्षापासून आम्ही धनगर समाजात संघर्ष करत आहोत, पण आणखीन कोणाकडून सरकारनं आम्हाला आणखी न्याय दिलेला नाही। त्या संदर्भामध्ये गेल्या 14 ते 15 दिवसापासून पंढरपूर येथे आमचे 6 मल्हार योद्धे उपोषणाला बसले आहेत। त्याच्यासाठी आज आम्ही सर्व पूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम केला आहे। तत्कालीन मुख्यमंत्री आपले पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेस होते त्यांनी केंद्र शासनाला चुकीची माहिती पाठवली, धनगड आणि धनगर हे वेगळे आहेत म्हणून, पण धनगर आणि धनगड वेगळे नाही। धनगर महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही, फक्त धनगरी जमात आहे। त्याच्यामुळे त्यावेळेपासून त्याच्यानंतर पुन्हा बरेच गव्हर्नमेंट आले गेले, सर्वांना आश्वासन दिले, पण आमच्या धनगरला कोणी न्याय दिला नाही। त्यामुळे आज आम्ही निर्णय घेतलाय, जोपर्यंत आम्हाला धनगरांशी मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उठणार नाही। याच्यानंतर जे आंदोलन होतील ते फार तीव्र आंदोलन होतील। आमची जी मागणी आहे ही जे काही लोक बाकी इतर नेते काही आदिवासी समाजाला काही सांगण्याचा प्रयत्न करा, पण आदिवासी समाजाचे 60% आरक्षण आहे, त्यांचं जे आरक्षण कायम आहे। 60%ला आम्हाला कुठे धक्का लावता, आमचं जे 3.5% एनटीसीचं आरक्षण आहे ते एनटीसीचं 3.5% आरक्षण एसटी मध्ये कन्वर्ट करू द्या, एवढी आमची पूर्ण मागणी आहे। जर बघितलं असेल की या ठिकाणी धनगर समाज बांधव आहे ते रस्त्यावर उतरला आहे। संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये सेनगाव असो हिंगोली असो आणि कळमूर या ठिकाणी जे आहे ते रास्ता रोको आंदोलन सुरू केलं। त्या ठिकाणी हिंगोली राष्ट्रीय महामार्गाचे धनगर समाज बांधवांनी रोखून घेतलेला आहे आणि धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण द्यावं यांची प्रमुख मागणी आहे। सोबत गजानवानी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।